तर अर्थात विदर्भातील चारही महापालिकेत भाजप आणि शिवसेनेची युती आहे। ज्ञानेश्वर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। ज्ञानेश्वर, भाजप आणि शिवसेनेची विदर्भातल्या चारही महापालिकेत युती होताना दिसतेय। अगदीच रात्री शिवसेनेचे नेते आणि भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे यांच्यामध्ये जवळपास तासभर चाललेल्या बैठकीमध्ये आहे ते विदर्भातील चारही ज्या महानगरपालिका आहे, ज्यामध्ये चंद्रपूर असेल, अमरावती असेल, अकोला आणि नागपूर, या चारही महानगरपालिकामध्ये शिवसेना आणि भाजप युती होणार हे यावर जे आहे ते शिक्कामोर्तब झालेलं आहे। एकंदरीतच जागा वाटपाचा फॉर्म्युला जे आहे ते अद्याप ठरलेला नाही का आज सायंकाळपर्यंत जे आहे ते उमेदवारांची यादी जाहीर होण्याची शक्यता आहे। त्यामध्ये कदाचित कोणत्या पक्षाला किती जागा वाटप होतील हे याची आकडेवारी जी आहे समोर येण्याची शक्यता आहे। सोबतच विदर्भातील या चारही महानगरपालिकेमध्ये जे आहे ते अजितदादांसोबत अकोला आणि चंद्रपूर या दोन ठिकाणी जे आहे ते युती होण्याचे संकेत जे आहे ते रात्री बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे। या दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादीसोबत बोलणं सुरू आहे, मात्र नागपूरमध्ये अद्याप राष्ट्रवादीसोबत कोणतीही चर्चा झालेली नसल्याचे जे आहे ते बावनकुळे यांनी जे आहे ते रात्री सांगितलेलं आहे। त्यामुळे नक्कीच जे आहे ते चारही महानगरपालिका ज्या विदर्भातील आहेत त्या ठिकाणी जे आहे ते शिवसेना आणि भाजप ही एकत्र लढणार आणि अमरावती येथे जे आहे ते युवा स्वाभिमानी पक्ष जो राणा यांचा पक्ष आहे त्या तो पक्ष देखील जे आहे ते भाजप आणि सेना यांच्या सोबत जे आहे ते महायुतीमध्ये असणार आहे। त्यामुळे एकंदरीत पाहायला गेलं तर नागपूर महानगरपालिकेमध्ये मागील निवडणुकीचा निकाल जर बघितला तर भाजपला जवळपास 108 उमेदवार जे आहे ते या ठिकाणी निवडून आले होते, मात्र सेनेला जेव्हा एकत्र असताना जे आहे ते फक्त 2 नगरसेवक त्यांचे निवडून आले होते। त्यामुळे आता या ठिकाणी नागपूरमध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला कशा पद्धतीने ठरतो, कारण की स्थानिक नेत्यांनी जे आहे ते एकंदरीत जेवढे नगरसेवक त्या आकडेवारीनुसार जे आहे ते जागा वाटप केलं जाईल असं सांगितलेलं होतं। मात्र शिवसेनेचा हट्ट होता की जवळपास आम्हाला 151 जागांपैकी 15% जागा म्हणजे निदान 20 ते 22 जागा तरी मिळणं अपेक्षित आहे। मात्र या संपूर्ण चर्चासत्रामध्ये एकंदरीत वरिष्ठ नेत्यांमध्ये काय ठरलं आणि जागा वाटपाचा निर्णय एकंदरीत आज सायंकाळपर्यंत जेव्हा येईल तेव्हा शिवसेनेच्या पदरी किती जागा पडतात हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे। तुम्ही दिलेला एकूण सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।